माध्यमातून तर माझं एकच म्हणणं आहे की सामना सुरू व्हायचे फक्त 1 ते 2 सेकंद तुम्ही श्रद्धांजली द्या. कारण एक चांगला खेळाडू होता आणि माझा पार्टनर सुद्धा होता की त्याने मला साथ दिली नेहमीच क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे आज तो आपल्यात नाही आहे, पण त्याच्या आठवणी या नितांत आपल्या मनामध्ये राहतील. आणि सुरेंद्र लोखंडे हे काही छोटं नाव नव्हतं. आणि सर्वात जास्त इम्पॉर्टंटची गोष्ट म्हणजे मी बॉक्स क्रिकेटला आज खूप मानतो, कारण जेव्हा सुरेंद्र लोखंडे आपल्यात नव्हते तेव्हा सर्वात जास्त बॉक्स क्रिकेटरचे प्लेयर्स त्या हॉस्पिटलचे येथे उपस्थित होते, त्याच्या प्रत्येक विधीसाठी उपस्थित होते. म्हणून मी एकच विनंती करतो बॉक्स क्रिकेटला, पिंटू असतील अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे संपूर्ण त्यांचे जो बॉक्स क्रिकेटचा परिवार आहे, खरंच तुम्ही एक कल्याण डोंबिवलीच्या ओव्हरऑल क्रिकेटला लाजीरवाना लागेल असं काम तुम्ही करून दाखवलंय. कारण बॉक्स क्रिकेट हा फक्त क्रिकेट नसून एक मित्र परिवार आहे, एक संघटना आहे, हे तुम्ही दाखवून दिले. आणि सुरेंद्र लोखंडेच्या माध्यमातून जी स्पर्धा चालू आहे चांगल्या प्रकारे खेळा, जिंकण्याचा प्रयत्न करा आणि एक त्याला मानाचा मुजरा द्या असं मी म्हणेन. त्यामुळे कुठलाही सामना सुरू व्हायच्या आधी फक्त 1 ते 2 सेकंद त्याला भावपूर्ण श्रद्धांजली द्या आणि सामना सुरू करा. तर बघा एक चांगलं वाक्य नक्कीच बोललेत बघा. सर्व संघांना विनंती की बघा प्रथमतः आपण जी पहिली सत्र खेळाल फक्त पहिल्या फेरीसाठी बघा प्रथमतः आपला लाडका खेळाडू म्हणजेची ओळख होती सुरेंद्र उर्फ गट्ट्या. आणि आजच्या दिवशी बघा दोन्ही संघांचा 12वा खेळाडू, दोन्ही संघांचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स जवळ पाठवायचा बघा. आणि ऋषिकेश देसाई आपण यायचं बघा आपल्याला. आणि आजच्या दिवसातील मैदानात दुसरा सामना रंगलाय बघा. खलास 3-1 4 विपक्ष अद्वैत रॉकर्स. दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. बघा 4 षटकांचा सामना आहे. पहिला सामना नक्कीच श्री 11 संघाने जिंकलाय, एक मोठा विजय. आणि त्यानंतर दुसरं पहिल्या फेरीतील दुसरा सामना विचार केला तर पहिल्याच सामन्यामध्ये दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट नक्कीच खेळताना आपल्याला दिसते. 41 धावांचा पाठलाग नक्कीच करत होता वाडा संघ, वाडाभाऊ संघ, पण मात्र त्यांना पराभूत पत्करावा लागलाय. आणि ह्यानंतर पुढील फेरीत सुरुवात झाली आहे. आणि खलास 3-1 संघ फोर. बघा टॉस विन झालाय आणि प्रथमतः गोलंदाजी निवडली आणि इन्व्हाइट केले तेच म्हणजे अद्वैत रॉकर संघाला प्रथम फलंदाजीसाठी. 4 षटकांचा सामना. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य आलाय बघा. स्ट्राईकला असेल पहिले 2 चेंडू आउट रूपात फेकलेत. सुरुवात झालीच हा चेंडू देखील वाईट चेंडू. सलगचे 3 चेंडू आतापर्यंत वाईट फेकलेत बघा. नक्कीच सुरुवात चांगल्या प्रकारे झाली. तीच म्हणजे अद्वैत रॉकर संघाचे 3 एक्स्ट्राच्या धावा. आणि आता मात्र गोलंदाज देखील चेंज केलाय. आणि नवीन गोलंदाजी मार्कवर प्रीतम आलाय बघा. स्ट्राईक एंडला कुणाल, नॉन स्ट्राईक एंडला जयेश. 2 आघाडीचे फलंदाज. आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी सुरुवात झाली आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. विचार केला तर पहिले सुरुवातीचे 3 चेंडू नक्कीच स्क्वेअर चेंडू फेकले. 3ही चेंडू एक्स्ट्राच्या धावा देऊन गेल्या, तेच म्हणजे अद्वैत रॉकर संघाला. आणि आता मात्र अकूट टप्प्यावर पहिला चेंडू फेकलाय. पुढील चेंडू टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न.
हलक्या खेळ आणि सिंगल स्वरूपाचे 1 धाव. मग प्रीतमचा विचार करतो, प्रीतमकडे देखील बराच वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. तोच अनुभव आता मात्र आपल्याला मैदानात दाखवत असताना आपल्या गोलंदाजी मार्कवर मैदानात लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन नक्कीच आहे. स्वीपचा फटका आणि पहिला चौकार. चांगली सुरुवात करून दिली आहे बघा. चौकार आला, ज्या चौकाराची गरज होती तो चौकार नक्कीच मारलाय. धावसंख्या झाली वाढ, धावसंख्या धावफरकर झाले, एकूण 9 धावा झाल्यात बघा. विचार केला चेंडूचा आतापर्यंत चेंडू झालेत फक्त आणि फक्त 3. पहिले 2 चेंडू नक्कीच प्रीतमच्या नावावर राहिले, त्यानंतर मात्र तिसरा चेंडू आलाय चौकार. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार नक्कीच मारलाय, तोच म्हणजे फलंदाज कुणालने. पुढील चेंडू कट करण्याचा प्रयत्न, सिंगल स्वरूपाची 1 धाव. बघा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच सिंगल स्वरूपाची 1 धाव नक्कीच मिळाली. बघा या संघाला देखील विसरून चालणार नाही. या संघाने देखील याच मैदानात चांगली खेळ केली. तो संघ म्हणजे खलास 3214 संघ. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना पुढे खेळण्याचा प्रयत्न, पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये आणि चेंडू आलाय डॉट. बघा बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू टाकलाय. पुढे खेळण्याचा प्रयत्न नक्कीच चालवत होता जयेशने, पण मात्र चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आला नाही आणि चेंडू आलाय डॉट. रनआउटची संधी आणि फलंदाज झालाय बाद. मैदानात पहिला धक्का लागला, तोच म्हणजे एक सांघिक यश नक्कीच मिळालंय. बघा जयेशला मैदान सोडावं लागेल आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय समीर. बघा खेळाडूंना विनंती आहे की वारंवार आपण टीम मीटिंग करायची नाहीये, सामना त्वरित चालू करायचा आहे. आजच्या दिवसात आपल्याला खूप सामने कव्हर करायचे आहेत. बघा गोलंदाजाचं नाव सांगायचंय. बघा निखिल आलाय दुसऱ्या षटक घेऊन, स्ट्राईक एंडलाय समीर. समीरसाठी पहिला चेंडू निखिलचा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली 10. एक यश नक्कीच मिळालं, एक सांघिक यश नक्कीच मिळालं आणि आता मात्र पंचाने लाऊड अपील केले. 9 चेंडू 9+1 एकूण 2 धावा. पहिला चेंडू. बघा सुरुवात विचार केला तर गोलंदाजाने पहिलाच चेंडू टाकला होता वाईट चेंडू, त्यानंतर मात्र दुसरा गोलंदाज देखील एक अवंत रूपाने धाव देण्याची सुरुवात करतोय. पहिला चेंडू 9 चेंडू टाकलाय बघा गोलंदाज निखिलने. स्ट्राईक एंडला आता मात्र कुणालचा विचार करता कुणालने नक्कीच एक चौकार मारलाय, तो स्ट्राईक एंडला कुणाल. आता मात्र अख्खो टप्प्यावर चेंडू आणि निर्धाव चेंडू. बघा आता मात्र विचार केला तर पहिला चेंडू नक्कीच अवंत रूपाने सुरुवात केली होती, त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू. आता मात्र नक्कीच प्रत्येक चेंडूवर नक्कीच टाळ्या वाजल्या जातात बघा. जर विचार केला तर प्रत्येक निर्धाव चेंडू आणि आता मात्र मैदानात काय घडतंय बघा. वाईट+1. जर विचार केला तर पहिला चेंडू अवंतर, त्यानंतर मात्र लिगल डिलिव्हरी आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू वाईट चेंडू. वाईट+1 एकूण 2 धावा. धावसंख्या झाली वाढ, धावसंख्या झाली धावाकडे एकूण 14 धावा झालेत बघा. विचार केला तर दुसरं षटक मार्ग असतं आणि आतापर्यंत धावा झाल्यात त्या म्हणजे 14 आणि एक चेंडू टाकला आतापर्यंत. एक लिगल चेंडू. हा चेंडू देखील 9 चेंडू बघा. 9+1 एकूण 2 धावा. वारंवार अवंतर चेंडू, वारंवार एक्स्ट्राचा धावा खर्च केल्या जातात गोलंदाज निखिल कडून. 16 धावा आतापर्यंत झाल्यात आणि विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत निखिलने आणि त्यातला फक्त एकच चेंडू लिगल फेकलाय बघा. वारंवार एक्स्ट्राच्या धावा आपण बघतोय मैदानात सामना रंगला, तोच म्हणजे खलास 3214 संघ विपक्ष अद्वैत रॉकर्स. 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. पहिल्या फेरीतील दुसरा सामना. हा चेंडू देखील वाईट चेंडू बघा.
नक्कीच दिशाहीन गोलंदाजी करतो गोलंदाज निखिल. अकूट टप्प्यावर गोलंदाजी करावं लागेल अन्यथा मात्र. आणि आत्ता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी. यू मिस आय डेफिनेटली हिट सांगत असताना गोलंदाज निखिल फलंदाज झालाय बा. ज्या विकेटची गरज होती ना तो विकेट नक्कीच मिळालाय. कुणाला मात्र मैदान सोडावं लागेल बघा. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तोच म्हणजे प्रसाद. युनिट नंबर 4 वर. बघा धावसंख्या 17 झाली बघा. 2 फलंदाज बाद झालेत. एक सांघिक यश आणि एक आता मात्र फलंदाज बाद. निखिलला मात्र यश मिळाले. आता मात्र अकूट टप्प्यावर नक्कीच गोलंदाजी करावी लागेल. एक्स्ट्राच्या धावा खूप खर्च केल्यात निखिलने आणि आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सिंगल स्वरूपाची 1 धाव. सिंगल धावसंख्या झाली 12 धावसंख्या. धावफलकावर झाले एकूण 18 धावा झालेत. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे बघा. 4 षटकांचा सामना असेल. या 4 षटकांमध्ये आपल्याला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. तीच म्हणजे अद्वैत रॉकर संघासमोर. हा चेंडू देखील सोडून दिले. हा चेंडू देखील अवंत रूपाची धाव. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल स्वरूपाचे 1 धाव. बघा शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. फार महागडं षटक टाकले त्याच म्हणजे गोलंदाज निखिलने. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानात. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईक एंडला प्रसाद. आणि षटक संपल्या बघा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाले एकूण 20 धावा. प्रति षटकामागे 10 रनांची सरासरी नक्कीच मेंटेन केली आहे. तीच म्हणजे अद्वैत रॉकर संघाने. उर्वरित 2 षटकांचा सामना आहे. बघा तिसऱ्या षटक घेऊन गोलंदाजी मार्क रुचित आला. स्ट्राईक एंडला समीर. 2 संघ 2 खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट विचार केला तर 20 धावा आतापर्यंत झाल्यात. उर्वरित 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिलं षटक मार्गस्थ. पहिलं सत्र मार्गस्थ आहे. पहिलाच चेंडू नो. बघा 4ही गोलंदाजांचा विचार केला तर पहिला चेंडू अवंतर नक्कीच फेकलाय 4ही गोलंदाजांनी. रनआउटची संधी मिस झाल्या. नक्कीच काय घडतंय मैदानात. एक मोठी संधी नक्कीच होती. एक मोठा फलंदाज नक्कीच बाद झाला असता जर रनआउट झाला असता तर. पण मात्र मित्रांनो क्रिकेट आहे बघा. क्रिकेटमध्ये जर तरला कुठल्याही प्रकारचं महत्व नाहीये. आपल्याला ते करून दाखवायचं आहे मैदानात. आणि सिंगल स्वरूपाची 1 धाव नक्कीच मिळाली. धावसंख्या झाली धावफलकावर एकूण 22 धावा झाले. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. निर्धाव चेंडू बघा. आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी करतोय गोलंदाज रुचित. चेंडू सोडून दिलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. बघा खलास संघाचा विचार केला तर खलास संघाकडे देखील तेवढीच चांगली फलंदाजी आहे. त्यामुळे या संघासमोर आपल्याला मोठी धावसंख्या नक्कीच उभारावी लागेल. तेच म्हणजे अद्वैत रॉकर संघाला हा चेंडू देखील सोडून दिलाय. बघा वारंवार गोलंदाज चुका करतात. कोणत्याही प्रकारच्या एक्स्ट्रा धाव घेऊन चालणार नाहीये. बघा स्पर्धा खूप मोठी आहे. फलंदाज बाद झालाय. आता मात्र प्रसादला देखील मैदान सोडावं लागेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय ओम. जर्सी नंबर 14. बघा मैदानात तिसरं षटक मार्गस्थ आहे. आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकातील उर्वरित
तीन चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. पहिलं सत्र मार्गस्थ मैदानात, पहिल्या सत्रातील दुसरा सामना मैदानात रंगला, तोच म्हणजे अद्वैत रॉकर्स विपक्ष खलास 3-2-1-4 संघ. दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट सावधरित्या सुरुवात नक्कीच केली, तीच म्हणजे अद्वैत रॉकर संघाने विचार केला तर 2 षटकामागे प्रति 10 धावांची नक्कीच सरासरी मेंटेन केली होती. आता मात्र नक्कीच रोखण्याचं काम करतोच म्हणजे गोलंदाज रुचित. वेगवान चेंडू, नक्कीच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता समीर यांचा, पण मात्र चेंडूने बॅटचा संपर्क आला नाही आहे आणि चेंडू थेट पायाला जाऊन अडवला आहे. आणि शेवटचा चेंडू बघा, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक केला ओमसाठी. रुचितचा चेंडू सोडून दिला. हा चेंडू देखील वाईट बघा. शेवटच्या चेंडूसाठी संघर्ष करावा लागतो, तोच म्हणजे गोलंदाज रुचितला. अकोट टप्प्यावर आणि आता मात्र षटक संपले बघा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फकर झाले, एकूण 28 धावा. दुसरा सामना मैदानात रंगलाय, 28 धावा आतापर्यंत झाले बघा. 3 षटकांचा सामना झालाय. उर्वरित शेवटचं षटक म्हणजे स्लॉगवरचं षटक. या षटकामध्ये नक्कीच मोठे फटका मारण्याचा प्रयत्न असेल, तेच म्हणजे समीर आणि ओम यांचा. ओके, शेवटचं षटक मार्ग असते. पहिला चेंडू घेऊन ओमसाठी पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र पहिला चेंडू. आता मात्र रनआउटची संधी मैदानात काय करतोय आणि पंचांकडे अपील आणि पंचांनी अपील देखील पकडले आणि फलंदाज झालाय बाद. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल तोच म्हणजे विघ्नहर्ता कोपर विपक्ष गावदेवी. दोन्ही संघाचे कर्णधार बघा रेडी राहायचे. आपण या इनिंग मध्ये आपण नक्कीच टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन्स बघा त्वरित टॉस साठी यायचे, विघ्नहर्ता कोपर आणि गावदेवी कोपर. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र एक रनआउट, सुंदर अशी फिल्डिंग आणि आता मात्र स्ट्राईक केले समीर. तिसरा चेंडू घेऊन समीरसाठी कट करण्याचा प्रयत्न, वारंवार नक्कीच कट करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये बघा. अनुभव पूर्णपणे दाखवतोय. या षटकाचा विचार केला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत आलेला नाही. रनआउटची संधी, नक्कीच हा चेंडू देखील सोडून दिला. हा चेंडू देखील निर्धाव बघा. संतोष आलाय बघा नॉन स्ट्राईक एंडला. आणि सत्रातील शेवटचा चेंडू आणि धावसंख्या असतील तीच म्हणजे 28 धावा बघा. पूर्णपणे रोखले, तेच म्हणजे शेवटच्या षटकामध्ये ज्या षटकाची गरज होती तो षटक टाकत असताना आणि फलंदाज बाद. आणि बघा स्पर्धेत एक विक्रम नोंदवलाय, मेडन प्लस विकेट बघा. एकदा जोरदार टाळा झाला म्हणजे मेडन षटक टाकलंय बघा. काय षटक टाकलंय, कुठल्याही प्रकारची धावा दिल्या नाहीत आणि एक फलंदाज देखील बाद केलाय. आणि माझी विनंती असेल की सुनील म्हात्रे सरांना की आपण यायचं मंचावर आणि आपल्याच हस्ते यापुढील टॉस केला जाईल बघा. आपण यायचं सर, आपल्याच हस्ते आपण यापुढील सामन्याची नाणेफेकी केली जाईल बघा. शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांना बघा. बघा शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांना, त्वरित यायचं आहे आपण. आणि सुनील म्हात्रे साहेबांना देखील आपण विनंती करतो की आपण यायचं मंचावर आणि आपल्याच हस्ते आपण या सामन्यात नाणेफेकी देखील केली जाईल. स्पर्धेतील तिसरा सामना खेळवला जाईल तोच म्हणजे
गावदे कोपर विपक्ष विघ्नहर्ता कोपर. आणि जर विचार केला तर पहिलं सत्र नक्कीच संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्या तर एकूण 28 आणि धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हणजे फक्त आणि फक्त 29 धावसंख्या. आणि एक अजून एक सूचना आहे बघा, विघ्नहर्ता कोपर संघाकडनं मात्र बघा एक देणगी आली, नक्कीच एक शूज आणि बॅट दिली. तीच म्हणजे या स्पर्धेसाठी त्यांचा देखील मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेसाठी आपलं आणि मात्र अजून एक आहे बघा, अजून एक देणगी आहे. स्वप्नील मात्र यांच्याकडनं देखील मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला सायकल प्राप्त झाली, त्यांचा देखील मनपूर्वक आभार असेल बघा. आणि कुमार आवटे यांच्याकडनं देखील आपल्याला हे जे आपण चषक बघतोय ते मात्र त्यांनीच प्रदान केलं आपल्याला, त्यांचा देखील मनपूर्वक आभार असेल बघा. या स्पर्धेसाठी प्रत्येकाने एक चांगली आठवण म्हणून आपल्याला काही ना काहीतरी भेट दिली आहे, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटकान गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष आणि स्ट्राईक एंडला असेल रुचित. बघा पहिला चेंडू, ज्या प्रकारे पहिल्या सत्राची सुरुवात झाली होती त्याच प्रकारे मात्र सुरुवात झाली. पहिलाच चेंडू अवंतर चेंडू फेकलाय, पहिला चेंडू नो चेंडू फेकला तोच म्हणजे गोलंदाज संतोष पेंडकर यांनी हा चेंडू देखील सोडून दिलाय. हा चेंडू देखील वाईट चेंडू बघा. आपण जर विचार केला तर माफक असं आव्हान ठेवलं, फक्त 29 धावा मात्र डिफेंड करायचे आहेत, त्याच मध्ये मात्र आपल्याला इष्ट धावा देऊन चालणार नाहीत बघा. पुढील चेंडू मात्र अख्खू टप्प्यावर चेंडू केले आणि काय सुरुवात केली आहे, पहिल्याच चेंडूवर आगास केलाय, पहिल्याच चेंडूवर चौकार. 2 चेंडू नक्कीच अवंतर फेकले, त्यानंतर चौकाराने दोन चेंडूवर 2 चौकार बघा. आगास असावा तर असा असावा. 2 चेंडूवर पहिले 2 चेंडू नक्कीच गोलंदाजाने अवंतर फेकले, त्यानंतर मात्र चौकाराने स्वागत केले, तेच म्हणजे गोलंदाज संतोष यांचं. रुचित मात्र आता ऑन फायर आहे बघा. विचार केला तर 29 धावांचा पाठलाग करायचा एक माफक असं आव्हान आहे, ते मात्र रोखण्याचं काम. आणि 3 चेंडूवर 3 चौकार बघा. गिरीचा विचार केला तर गिरीने मात्र या स्पर्धेत पहिलं मेडल षटक टाकलं, त्याच पावलांवर पाऊल ठेवून बॅटिंग करतो तोच म्हणजे फलंदाज रुचित. 3 चेंडू 3 चौकार नक्कीच मारलेत, पूर्णपणे बॅकफुटला टाकण्याचं काम केलंय. आणि आता मात्र सिंगल स्वरूपाचे 1 धाव बघा. विचार केला तर बऱ्याच वेळानंतर 3 चेंडू 3 चौकार नक्कीच मारले, त्याच आता मात्र स्ट्राईक चेंज झाली आणि स्ट्राईकवर नवीन फलंदाज आले, तोच म्हणजे धावसंख्या आतापर्यंत 15 झाल्यात आणि आता मात्र हलक्यात खेळण्याचा प्रयत्न बघा. विचार केला तर फक्त रुचिता स्ट्राईकवर ठेवण्याचं काम करतोय, तोच म्हणजे नॉन स्ट्रायकर. आणि बघा षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलक झाली एकूण 16 धावा झाले बघा. पहिलं सत्र संपलंय आणि बघा कॉम्बॉक्सवर रुनियट करतोय, तेच म्हणजे माझे साथी मित्र मनी सर यांना. चेक हॅलो चेक. थँक्यू, धन्यवाद अभि. समालोचनाला आता सुरुवात करत असताना प्रथमतः गणरायाला नक्कीच वंदन करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देव सर्व कार्य शू सर्वदा. या मॅचचा जर विचार केला तर 29 धावा मापक अशा बनवायच्या जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावा आल्यात 16.
आणि इथे बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेतोय चेंडू, सिमेंटची खेळपट्टी साथ देते बॅटरला. यष्ट उद्ध्वस्त होत आहेत, मोठी विकेट जाते. मॅचला टर्न करणारी ही विकेट पाहायला मिळते आपल्याला रुचित मैदानाच्या आतमध्ये. आणि सीझनला सुरुवात होते. आणि मित्रांनो, आज ही जी स्पर्धा आपण पाहतोय, सुरेंद्र लोखंडे यांना स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय, कुणालाही वाटलं नव्हतं. अगदी मागचा सीझन जोपर्यंत आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळत होतो, आपण अंडरआर्म क्रिकेट खेळत होतो, कुणालाही वाटलं नव्हतं की आपल्या सीझनला आपण सुरुवात करत असताना आपल्या गट्ट्याच्या नावाने स्मरणार्थक ही स्पर्धा आपण ठेवणार आहोत. हे अगदी म्हणजे आजही विश्वास बसत नाहीये ती गोष्ट आपल्यासमोर घडते. प्रथमतः तर त्याला जे घडलं आपण आणि जे सगळं आजही अजूनही आपल्याला विश्वास होत नाहीये. अजूनही डोळे आपले थोडेसे काय असेना पण थोडेसे पाणवतात जरूर. त्याचा उल्लेख करायचा झाला तर नक्कीच शब्दही थोडेसे कमकुवत पडतात, डोळेही पाणवतात. सीझनला सुरुवातही झाली आहे पण दिवा डोंबिवली अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आणि यांच्या सगळ्या खेळाडूंचं आणि यामध्ये जे कोणी सहभागी आहेत त्यांच्या सगळ्यांचंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येकाने आपलं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन देण्याचा इथे प्रयत्न केला आहे, या स्पर्धेमार्फत प्रयत्न केला आहे, श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे. याच मैदानावरती बऱ्याच अशा आठवणी सुरेंद्रच्या आहेत आणि त्याच मैदानावरती आज त्याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. सतरा धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते, बॉल अंगाला आदळतो आणि तिथेच राहतोय. मॅच पूर्णपणे संपते की काय असं वाटत असताना क्षितिज येतो आणि क्षितिजनी ना मॅच थोडीशी का असेना पण टर्न करण्याचा प्रयत्न आपल्या गोलंदाजीच्या मार्फत केलाय. एकच वाईट ह्या षटकामध्ये आतापर्यंत आलाय, चांगली गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल इथे देखील वाईट बॉल आलाय. कॉमेंटेटर्स कर्ज म्हणावं लागेल. लेगस्टंपच्या सरळ बाहेरून चेंडू निघाला, वळण अपेक्षित होतं, वळण मिळालं नाहीये, सरळ चेंडू निघतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सामावतोय. वाईट बॉल. 18 धावा धावफलकावरती लागल्यात, 18 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न केला, गॅपमध्ये बॉल आहे, गॅपमध्येच निघून जाणार आहे चौकारासाठी. 4 धावा आल्यात. आदित्यच्या बॅटमधून तर 4 धावा पाहायला मिळतात. आणि अंडरआर्म क्रिकेटच्या सीझनला जेव्हाही सुरुवात होते ना, नाविन्यपूर्वक काही गोष्टी पाहायला मिळतात आपल्याला. अनेक खेळाडू टीम स्विच करताना पाहायला मिळतात आणि इथूनच ती बांधणी होते. या सीझनला सुरुवात होते आणि ती सीझनची सुरुवातच गोड करण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमचा राहिलाय. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. माफक असं लक्ष आहे, फक्त 7 धावांची आवश्यकता. टीम जीटीसीचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि इथे अजून एक वाईट बॉल आलाय. सौरभ आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत संकेत यांना देखील आपण पाहतोय. फक्त 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. माफक असं लक्ष आहे तब्बल. आणि इथे देखील पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. ओके, एकच धाव मिळणार आहे. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात धावफलकावरती आपण पाहतोय. 24 धावा लागल्यात धावफलकावरती आणि फक्त 5 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. पण अंडरआर्म क्रिकेट आहे, इथे काहीही शक्य आहे. जर गोलंदाजांनी एखाद दुसरी विकेट मिळवली, विकेट मिळवत असताना डॉट बॉल फेकले, 2-1 विकेट मिळवल्या, 2 धावेचं षटक फेकलं तर पुढच्या षटकामध्ये आपल्या सगळ्यांनाच मजा येणार आहे. पण तसं होईल का, तसं होऊ देणार आहे का? कारण रुचित आहे मैदानाच्या आतमध्ये, एक हुबरता सितारा आहे अगदी, ज्याचा उगमही याच मैदानावरती झाला असंही म्हणायला हरकत नाही. श्री 11 समोर खेळलेली ती पारी अविस्मरणीय आजही आमच्या डोळ्यासमोर येते. अगदी एका हाताने तो सामना जिंकवून दिला होता आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाहीये. पण आता आदित्य आहे, आदित्य देखील हळूवारपणे का असेना पण चांगली साथ देण्याचा प्रयत्न करतोय. समोरील गोलंदाज कौस्तुभ याला पाहतोय आपण आणि पाहूयात कौस्तुभ कशी गोलंदाजी करतोय. माफक लक्ष, फक्त 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. इथे देखील स्वीप केल्या बॉलला, थोडंसं फंबल आणि चाच पडत असताना इथे बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चूक झाली आहे सतीशची. मॅच फिनिश झाली आहे, सामना जिंकलाय खलास 3-2-1-4 या संघाने आणि त्यांनी देखील डॉमिनेट करत असताना हा सामना जिंकलाय. चला नेक्स्ट मॅच